अयोध्येच्या राम मंदिरातून मोठी बातमी समोर येते। अयोध्येच्या राम मंदिर संकुलात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला गेलाय। सुरक्षा व्यवस्थेमध्ये गडबड झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान आज मंदिर संकुलाच्या आवारामध्ये नमाज पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेला आहे। एका काश्मीरी व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलाय। राम मंदिर परिसराच्या दक्षिणेकडील भिंतीच्या परिसरामध्ये सीता रसोईजवळ हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एका व्यक्तीला नमाज पठण करण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलाय। पारंपरिक असं काश्मीरी पोशाख परिधान केलेला हा माणूस पोलिसांनी पकडलेला आहे। गेट नंबर डी मधून हा राम मंदिरामध्ये शिरला। त्याची ओळख 55 वर्षीय अहमद शेख अशी झाली आहे, जो काश्मीरमधील शोपियान इथला रहिवासी आहे। त्याला थांबवण्यात आलं तेव्हा एका विशिष्ट समुदायाने त्याच्या समर्थनार्थ घोषणा देखील केली होती। आता सुरक्षा यंत्रणा सुद्धा या संपूर्ण प्रकाराची चौकशी करत आहे, शोध घेत आहे। जिल्हा प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही निवेदन जारी केलेलं नाहीये। मात्र राम मंदिर ट्रस्टने या घटनेवर पूर्णपणे मौन व्रत बाळगल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान एका हिंदू मंदिरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे आता तिथलं वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळते आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये गडबड झाल्याचं देखील पाहायला मिळते।